माणगाव शहरातील मोरबा मार्गावरील उपजिल्हा रुग्णालयासमोर काल सायंकाळी 4:30च्या सुमारास टेम्पो ट्रॅव्हलच्या भीषण धडकेत तिघांचा जागीच मृत्यू झालाय। अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला असून या घटनेने संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। अपघातात मृत्यू झालेल्यात खांदाड येथील वामन पवार, पाचोळे येथील दीपिका शेलार व दिनेश शेलार यांचा समावेश आहे। घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांच्या म्हणण्यानुसार म्हसळा येथून माणगावकडे वेगाने येणारा टेम्पो ट्रॅव्हल्स MH06BW 9867 चालक पूर्णपणे नियंत्रण हरपून चालवत होता। त्याने पोलिसांच्या वाहनास धडक दिल्यानंतर सायकलवरून जात असलेल्या पादचाऱ्यांना 20 फुटापर्यंत फरफटत नेले आणि शेवटी फुटपाथवरील एका मच्छी विक्रीच्या दुकानात घुसला। अपघात इतका भीषण होता की मृतांची स्थिती पाहून उपस्थित नागरिक संतप्त झाले। नागरिकांनी अपघातग्रस्तांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केले। घटनेनंतर शेकडो संतप्त नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालयासमोर आणि मोरबा रोड कॉर्नर जवळ मुंबई गोवा महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे। त्यांनी अपघातग्रस्त वाहनधारकाला तात्काळ अटक करण्याची आणि वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्याची जोरदार मागणी केली आहे। पोलीस प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करत आंदोलनकर्त्यांशी संवाद साधून त्यांना विश्वासात घेतले। घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। काही काळासाठी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते, मात्र सध्या परिस्थिती नियंत्रणात असून वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे। दरम्यान सलग सुट्ट्यांमुळे आणि एसटी कामगार संघटनेच्या अधिवेशनामुळे गेल्या काही दिवसांपासून शहरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। या अपघाताने शहरातील वाहतूक यंत्रणेच्या त्रुटी पुन्हा एकदा समोर आणल्या आहेत। घटनास्थळी उपस्थित मान्यवरांमध्ये माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, नगरसेवक अजित तारलेकर, नेते रमेश मोरे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण दळवी, सामाजिक कार्यकर्ते संजय साबळे, आरिफ करबेलकर, रणधीर कनोजे, भाजपा कार्यकर्ते सत्वे, देगाव गावचे सरपंच सुषमा वाघमारे, इतर प्रतिष्ठित नागरिक व परिसरातील ग्रामीण भागातून अनेक लोक उपस्थित होते। माणगाव पोलीस या अपघाताच्या सर्व अंगांनी चौकशी करत असून फरार वाहन चालकाचा शोध सुरू आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी नरेश पाटील, माणगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।